सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील गटई कामगारांना 100% अनुदानावर पत्र्याच्या स्टॉलचं वाटप करण्यात आलं। सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील गटई कामगारांना 100% अनुदानावर पत्र्याच्या स्टॉलचं वाटप करण्यात आलं। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह दक्षिण सोलापूर इथं आयोजित कार्यक्रमात 20 पात्र लाभार्थ्यांना स्टॉलचं वितरण करण्यात आलं। गटई स्टॉल योजना ही चर्मकार, ढोर, होलार, मोची आदी समाज घटकांसाठी 1977 पासून राबवण्यात येत आहे। चामड्याच्या वस्तू आणि पादत्राणे दुरुस्तीचा व्यवसाय करणाऱ्या कामगारांना ऊन, वारा आणि पावसापासून संरक्षण मिळावं तसंच त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेतील प्रत्येक लाभार्थ्याला सुमारे 42,797 रुपये 50 पैसे किमतीचा पत्र्याचा गटई स्टॉल तसंच व्यवसायासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी 15,000 रुपये इतकं 100% अनुदान दिलं जातं। आर्थिक वर्ष 2025-26 साठी या योजनेसाठी 9,80,000 इतकी तरतूद करण्यात आली असून त्यातून 20 पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुलोचना या होत्या। त्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना गटई स्टॉलचं वितरण करण्यात आलं। यावेळी समाज कल्याण विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसंच लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। अनुसूचित जातीतील चर्मकार समाजामधील लोकांना आपल्या उपजीविकासाठी जे रस्त्यावरती चर्मकार समाज काम करतात, कातडे कमावणं असेल किंवा चप्पल विक्री वगैरे, तर अशा लोकांसाठी आपल्याकडे गटई स्टॉलची योजना 1977 पासून राबवली जाते। तर यावर्षी आपल्याकडे 9,80,000 इतकी तरतूद प्राप्त झाली होती। त्या तरतुदीमधून आपण जिल्ह्यातील 20 गटई कामगारांना आपण आज गटई स्टॉलचं वाटप केलेलं आहे। त्यासोबतच त्यांना व्यवसायासाठी खर्च म्हणून आपण 5,000 प्रत्येकीप्रमाणे आपण तरतूद त्यांना देत आहोत। आज मुलांचे वसतिगृह अशोकनगर सोलापूर या ठिकाणी कार्यक्रम झाला, त्यामध्ये 20 लोकांना आपण या गटई स्टॉलचं वाटप केलेलं आहे। नक्कीच आता याही वर्षी आपण जास्त तरतुदीची मागणी केलेली आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा।